नमस्कार, मी वैशाली। आज आपण होळी स्पेशल थंडाई पावडर घरीच करतोय। पाहूया थंडाई पावडर करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य। वाटीभर काजू, वाटीभर बदाम आणि पाऊण वाटी पिस्ता। ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1.5 चमचावर खसखस, 2 चमचे खरबुजाच्या बिया म्हणजेच लेमन सीड्स आणि त्याचबरोबर 2 चमचे बडीशेप। काळी मिरी तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आपण 1.5 चमचाभर काळी मिरी घेतली आहे। त्याचबरोबर हिरवी वेलची, गुलाबाच्या पाकळ्या ऑप्शनल आहेत, त्या नसल्या तरीही चालतात आणि आवडीनुसार लागेल तितकी खडीसाखर थंड असते म्हणून आवर्जून यामध्ये खडीसाखर वापरतात। आता हे सर्व साहित्य आपण गरम करून घेणार आहोत। गरम केल्यामुळे त्यातील ओलसरपणा कमी होतो। सुरुवातीला आपण बदाम, काजू आणि पिस्ताच घातले आहेत कारण यांना गरम व्हायला थोडा जास्त वेळ लागतो। यांना फक्त गरम करायचं आहे, म्हणजे यांचा स्वतःचा सुगंध सुटेपर्यंत यांना गरम करायचं। गरम केल्यामुळेच हे सर्व साहित्य अगदी सहज मिक्सरला बारीक होतं आणि ते जास्त दिवस टिकतं। आता यामध्ये आपण घेतलेली हिरवी वेलची घालायची आणि त्याचबरोबर बडीशेप, खरबूजच्या बिया म्हणजेच लेमन सीड्स, काळी मिरी, खसखस आणि गुलाबाच्या पाकळ्या जरी नरम असतील तर या सर्व साहित्यामध्ये त्यासुद्धा छान कुरकुरीत होतात। हो, पण हे सर्व साहित्य गरम करत असताना गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवायची, कारण या सर्व साहित्याला गरम व्हायला 2 ते 3 मिनिटं पुरेशी असतात। गरम करून झाल्यावर यांना छान थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यावरच ते मिक्सरला बारीक करायचे। घाई गडबडीत जर तुम्ही हे सर्व साहित्य थोडं कोमट असतानाच जर मिक्सरला बारीक केला तर त्याची पावडर न होता लगदा तयार होतो। आपण घेतलेल्या या सर्व साहित्यामध्ये आपण थोडंसं जायफळ किसणार आहोत। जायफळ घातल्यामुळे दूध पचायला हलकं होतंच, पण दुधाला ऑथेंटिक छान अशी टेस्ट येते। इतकंच जायफळ किसायचं, जास्त जायफळ किसायचं नाही। आता जायफळ किसून झाल्यावर आपण यामध्ये केशर घालणार आहोत। केशर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हे स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किपही करू शकता। आता केशर घालून आपण घेतलेलं सर्व साहित्य छान अगदी मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड झालेलं सर्व साहित्य घालायचं। बरं, तुम्हाला सुरुवातीलाच या सर्व साहित्याबरोबर खडीसाखर बारीक करायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता। आपण मात्र हे घेतलेलं सर्व साहित्य एकदा मिक्सरला फिरवून मग यामध्ये घेतलेली सर्व खडीसाखर ॲड करणार आहोत। आता हे पुन्हा मिक्सरला बारीक करून घ्यायचं। पाहू शकता आपली थंडाई पावडर मिक्सरला बारीक करून तयार आहे। ही पावडर तुम्हाला जितकी बारीक करायची आहे तितकी तुम्ही बारीक करू शकता। तुम्हाला जर ही पावडर थोडी जाड वाटत असेल तर काय करायचं, चाळणी घ्यायची आणि ही पावडर सगळी चाळायची आणि उरलेला सर्व चाळ पुन्हा एकदा चाळून आपली थंडाई पावडर तयार। बरं, ही थंडाई पावडर हवाबंद बरणीत किंवा डब्यात ठेवायची आणि अजिबात ओला हात न लावता वापरायची। बरं, आपण सर्व साहित्य छान गरम केल्यामुळे ही पावडर 2 ते 3 महिने अगदी सहज छान टिकते। बरं, बोलता बोलता वेळ झाली आता निरोपाची। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेलचं बटन दाबा आणि प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीला हाईप करा।